करते ध्यान उभे विटेवा
सर्वमंगले मंगले साधिके शरणत्रंबक गौरी नारायणे नमोस्तुते रामकृष्ण Hare
Oh
चिदानंद गा देवा
विसरण व्हावा गुण गाईन आवडी हेची माझ सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा न लगे मुक्ती धन संपदा संता संगे देई सदा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हास गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी संपदा संता संग देई सदा गुण गाईन आवडी हेची माझ सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हास गुण गाईन आवडी हेची माझ सर्व जोडी तुझा विसरण व्हावा गुण गाईन आवडी हेची माझ सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा न लगे मुक्ती धन संपदा संता संगी देई सदा गुण गाईन आवडी हेची माझ सर्व जोडी पवित्र पावनाशा या गावामध्ये सालाबाद प्रमाणे नवीनच वर्षे नवीनच सप्ताह आणि भगवंताच्या दृष्टीने आजचा दिवस हनुमान जयंती म्हणजे भगवंताचा जन्मदिन आणि अशा एक लहरा गावामध्ये पावन झालेल्या भूमीमध्ये प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शने मारुतीरायांच्या आशीर्वादाने आणि समोर माझे मायबाप बसलेले त्यांच्या कृपा आशीर्वादाने माझ्या सद्गुरूंच्या प्रेरणेने जो सप्ताह सत्तेचा ओघ आणला असेल या पंचकृषीतील सगळे माझे मायबाप असतील आमचे बात्री साहेब असतील तसेच दुसरे बात्री साहेब आणि गाववाल्यांच्या प्रेरणेने हा सप्ताह ओघाने हळूहळू ढाळे ढाळे असा चालत आहे चालून राहिलाय पहिला सप्ताह एक होऊन गेला नाही का पण त्यांच्या मनामध्ये काहीतरी होतच म्हणून भगवंताने इथं जन्म घेतला जन्मच घ्यावा लागेल सांगावाच लागेल नाही का म्हणून अभंग कसा आहे हेच दान देगा देवा तुझा विसर न व्हावा
गुण गायी आवडी हेच मज सर्व जोडी. बाबा हे दान आहे. दान दान भयानक माणूस करतो. काय काय करतो दान? अन्नदान, भूदान, वस्त्रदान, कन्यादान, रक्तदान आणि विद्यादान एवढे प्रकार आहेत. ह्या प्रकारातून जो अन्नदान करत असेल त्याच्यासारखा दानशूर दाता म्हणून आपल्या गावामध्ये आज 3रा दिवस आहे जे अन्नदान होत आहे. बाबा मग इथं येडा येत असेल, पंगळा येत असेल, आंधळा येत असेल आणि धडे पण येतात, पण ते दान करतात. ते अन्नदान आपण सेवन करतो. ते सेवन करताना मात्र भगवंत तिथं हो अगदी टक लावून पाहत असतो. म्हणून आपला गाव सुरवीर आहे, दानशूर आहे. आणि दानशूर जो आता इथं आहे हे विद्यादान चालू आहे नाही का. गुरु लोक काय करतात? विद्यादान करतात. विद्यादान. अन्नदान ज्याला खायलाच नाही मिळत त्याला एखादा भिकारी आला त्याला काय करतो तो माणूस? दान करतो. दान म्हणून काय सांगलाय? हेच दान देवा देवा तुझा विसर न व्हावा. भगवंताचा विसर न पडण्यासाठी आपण सर्व सप्त्याला सुरुवात केली. विठ्ठला अगोदर आपण भगवंताला शरण केलं पाहिजे. पांडुरंगा करू प्रथम नामा, पांडुरंगा करू प्रथम केले सुमरण होय ससळ विद्येच्या अधिकरण ते वंदो श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कार म्हणे आता. ओम नमो ओम नमो ओम नमो. जे अध्याय वेद प्रतिपाध्याय जे जे संस्कृत रूपा देवा तोच गणेशु सकलार्थमति प्रकाशु मने वृत्तिकासु अवधान देवो. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. विसर नवावा गुण गायीन आवडी हेची मज सर्व जोडी. त्यापूर्वी थोडासा द्यायचा तो असा का आपल्या भागात महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावोगाव सप्ताह चालू आहे. इकडे सुद्धा आता प्रत्येक गावाला त्याचा उत्सव केला जातो. म्हणजे पूर्वी पक्ष हे आता जे काही माऊलीने सांगत ते ज्ञान पैदा बरवे जरी हाती म्हणे आणावे तरी ते संत
सर्वस्वी बजावे सर्वस्वसे, का ते ज्ञानाची ओळख आता झाली का? संत मायबाप अगदी पाऊल टाकून इकडे येत असतात. नाहीतर ह्या भागामध्ये पूर्वी ज्ञानाची ओळख नव्हती. ज्ञानाने सगुण वश केले. आता ज्ञानी झाले, ज्ञानी झाले, कीर्तनकार झाले, प्रवचनकार, गायक झाले, वादक झाले, भरपूर काही असे ह्या भागामध्ये आता सांगायला लागत. पारायण करतात. म्हणून आमच्या बाबुल बाबाने काय केला, उगवला तिथून तर मावळला तिथपर्यंत बाबाजी पोहोचले. बरं का, हा बाबुल बाबांचा प्रसाद आहे. कोणाचा? आमच्या गुरुवर्यांचा हा प्रसाद त्यांनी एके ठिकाणी ठेवला नाही तर चारी दिशा त्याने घोळून काढल्या. चारी दिशा, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर, म्हणजे चारी दिशांना त्या ज्ञानाची ओळख घालून दिली. का? माऊलीने सांगितलंय, माऊलीने झड झडून महिलाने या भक्तीचे वाटे लाग, मग तू पावसी अव्यंगाने जा माझे गा. आता माणसा काय करतात, झड झडून महिला निघले. म्हणून प्रत्येक माणसाला त्याची ओळख झाली. म्हणून अभंग कसा आहे, हेच दान दे गा देवा तुझा. आणि भगवंताचा विसर न पडावा म्हणून आपण मारुतीरायांची स्थापना केली. आज कोणाची? त्या मारुतीरायांची स्थापना केली. म्हणजे आपल्याला विसर आता कधी पडणार? जर नसताच आपण बसवलाच नसता, आमच्या भरत बुवाने, गणूदादानी, ह्या माणसाने, चव्हाण बाबा सारखे, दिलीप बाबा सारखे, ह्या प्रत्येक पाड्यातल्या माणसाने लोक कुठून तरी दान मागतात, पण त्याने स्वतःच्या खिशाला झड मारली. कोणाला? बाबा कुठं राहत नाही म्हणून त्याने येडा वाकडं का ना, पण या झोपडीचा माझा आनंद साठवावा. का जरी माझी झोपडी असेल तर त्याचा कोणाला आनंद वाटेल? आईलाच त्याचा आनंद वाटेल. आणि मग तो आनंद लुटण्यासाठी आमचे पाटील बाबा, ज्ञानेश्वर माऊली, आमचे रमेश महाराज आणि कृष्ण महाराज, इकडून आमचे खोटरे बाबा, परत एक आमचे लहान साहेब, इथे एक बछडा पूर्वी येत होता, ते डोंगरावर बसत होता. बारीक बच्चे आहे तो, नाही बारीक नाही, त्याने दाढी बिडी खूप आहे. बारीक कसला सांगा, वसंतराव नाही. मग अशी माणसा आपल्या भागाभागातून का तुका म्हणे जा याच वाटे भोरशाने भेटले पांडुरंग, का तो आणि भोरसा ठेवला. वरती बसता बसता त्यांनी आमच्या साहेबांना मी एक विनंती करल, का हा रस्ता तुम्ही मात्र साहेब द्याच बरं का. आता रस्त्याच्या कडावरती मंदिर आलं, बरोबर मात्रे साहेब, तुम्ही एवढा जर हातभार लावला तर आम्ही भाग्यवान असणार. विठ्ठल विसरतो. तुम्ही अधिकार पैसा गावीला मार्ग चालत जाणू नये नाव पावलं मी पार मागील आधार भक्तांचा. तुमचा आम्हाला आधार असल्याशिवाय तुम्ही मागे पुढे उभा राहा, हे संभाळित आलिया घात निवारा. तुमचे आघात आमची घात आहे ती तुम्ही निवारण करणार. आमची पोरं तिथवर पोहोचू शकत नाही. आमचा इंजिनियर आहेत नाही असं नाही, इंजिनियर कोणाच्या बरोबर आहेत? ते आमच्या भरतवांच्या बरोबर, चव्हाण बाबांच्या बरोबर सगळे हे पोरं आहेत. ह्या पोरांच्या बरोबर आहेत. ते काय सांगायला लावत नाही काय लागतं काय नाही. का हेच दान त्यांनी केलंय. जो दान तुम्ही दिलाय ना, दान शब्द हा इतका सुपर आहे बाप्पा. हेच दान दे का देवा तुझा. भगवंताला आपण इथं बसवलंय, आपल्या लेकरांना इथं खेळायला साठी. कुठं? खेळमाडीला वाळवंती बाई नाचती वैष्णव भारी, नाचती वैष्णव भारी. हा खेळ आहे, हा वळवंटावर आहे. कुठं? खेळ मांडीला वाळवंती बाई नाचती वैष्णव भारी. आता लहान लहान लेकरांना बापा ह्या मंदिराला पाहून, ह्या भगवंताला पाहून अगदी इथे खेळ खेळतील. खेळ भगवान श्रीकृष्णाने जसं खेळ मांडलं ना, त्याच नियमाप्रमाणे आपण पण
लहान होतो ना तेव्हा आपण खेळ खेळायचो. काय काय खेळ खेळलो आपण? हा, चेंडू, लगोऱ्या, गोट्या, नाही का? गाव मांडलेला वाळवंटी बाई नाचती वैष्णव भाई रे. का आपण सगळे भाई भाई आहोत, याच्यात कोणीही दुसरं नाही. कोण सांगतं दुसरं आहे? हा, म्हणून माऊलीने सांगलंय गुरु करा गुरु. गुरु केल्याशिवाय ज्ञानाची ओळख होत नाही. म्हणून सांगे माझ्या हृदयी सद्गुरु ज्याने तारिला हा संसार पुरू. ज्याच्या हृदयात सद्गुरु आहे तोच देव आहे. देव सद्गुरूने आहे पूर्ण कृपा केली. निज वस्तू दावली माझी मज. तो सद्गुरू निज वस्तू पर्यंत पोहोचवतो. बरं का? सद्गुरू काय करतो? तो निज वस्तू पर्यंत जातो. सद्गुरू आहे ते पूर्ण कृपा करतो. जो निज वस्तू पर्यंत नेऊन दाखवतो. माझे सुख मज दावेला डोळा, जो डोळा दाखवतो बाप्पा त्याचे सारखा गुरु, त्याचे सारखा देव. हो, देव कधी दिसलाय का? हो नाही, तुम्ही सांगा. कोणी पाहिला आतापर्यंत? देव देव तुम्ही बघता मोठे, देव तुम्हाला दिसला काय? कधी पाहिला तुम्ही? आज आणला फक्त. कुठं आणला? कुठं आणला? देव घरा आला, आतापर्यंत कुठं होता तो? तो दगड होता. हा, त्याला नावारूपाशी कोणी आणला? संत बाळापाणी, नाही का? संत नव्हते जगा संतांजवळ आहे. देवांना आणला असेल तर कोणी आणला? वळण देऊन आणला. हो, देव सहजात सहजी सापडत नाही. सापडत देव सहजी सापडत नाही. देव सापडवायचा असेल तर कोणाकडे द्यावा लागेल? संतांकडे.
संत हे मायबाप असतात. संत भोळे आहेत. हा, संत काय करतात? भोळे आहेत. हो, भोळे आहेत. त्यांच्यासारखा देव नाही. त्याने संताचे संगती मनो मार्ग कृती संताचे संगती मनो मार्ग कृती संताचे संगती मनो मार्ग संताचे संगती मनो मार्ग संताचे संगती मनो मार्ग संताचे संगती मनो मार्ग संताच्या संगती मनो मार्ग संताच्या संगती मनो मार्ग अकरावा त्रिपती निपाते अकरावा त्रिपती निपाते हरि मुखे अनारि पुण्याची गणना पुनपुरी चालू जाते. अकरावा याला अकरा व्हायचं असेल तर संत मायबापांकडे हातपाय पसरला पाहिजे. घाले लोटांगणा वंदेन चरणा डोळ्याना पाहिना रूपणीचे प्रेम्या रंगीन अनंत पूजिना भावे ओवाळीना म्हणे नामा. लोटांगण घातलं पाहिजे. हो, लोटांगण घालून महाद्वारी. आणि आता आज आपण जागे झालो ना. आज जागे झालो. उठा जागे वारे निज वस्तू दावली माझी मजल. तो सद्गुरू निज वस्तू पर्यंत पोहोचवतो. बरं का? सद्गुरू काय करतो? तो निज वस्तू पर्यंत जातो.
सद्गुरू नायक पूर्ण कृपा करतो हा? जो निज वस्तूपर्यंत नेऊन दाखवतो माझे सुख मज दावेला डोळा नाही का? जो डोळा दाखवतो बाप्पा त्याचे सारखा गुरु त्याचे सारखा देव हो देव कधी दिसलाय का हो नाही तुम्ही सांगा कोणी पाहिला आतापर्यंत देव देव तुम्ही बघता मोठे देव तुम्हाला दिसला का कधी पाहिला तुम्ही आज आणला फक्त कुठं आणला कुठं आणला देव घरा आला देव घरा आला कुठं आला देव घरी आज आणला आपण आतापर्यंत कुठं होता तो अहो तो दगड होता हा त्याला नावारूपाशी कोणी आणला संत बाबांनी नाही का संत नव्हते जगा संतांजवळ आहे देवांना आणला असेल तर कोणी आणला वळण देऊन आणला हो देव सहजात सहजी सापडत नाही सापडत देव सहजी सापडत नाही देव सापडवायचा असेल तर कोणाकडे द्यावा लागेल संतांकडे संत हे मायबाप असतात संत भोळे आहेत हा संत काय करतात भोळे आहेत हो भोळे आहेत त्यांच्या सारखा देव नाही त्याने संताचे संगती मनो मार्ग कृती संताचे संगती मनो मार्ग कृती संताचे संगती मनो मार्ग संताचे संगती मनो मार्ग संताचे संगती मनो मार्ग संताचे संगती मनो मार्ग संताच्या संगती मनो मार्ग संताच्या संगती मनो मार्ग अकरावा त्रिपती निभाते अकरावा त्रिपती निभाते हरि मुखे अनारी याला आकळवायचं असेल तर संत मायबापांकडे हातपाय पसरला पाहिजे घाली लोटांगणा वंदेन चरण डोळ्याला पाहिन रूपणीचे प्रेम्या रंगीन अनंत पूजिन भावी उवाळीन म्हणे नामा लोटांगण घातलं पाहिजे हो लोटांगण घालून महाद्वारी आणि आता आज आपण जागे झालो ना आज जागे झालो उठा जागे वारे Oh,
वडिलांच्या मांडीवर बसलं म्हणून काय हा कसं होतं ते नाही ना तसं तुम्हाला प्रत्येक प्रश्न विचारला पाहिजे तुम्ही मोठे कारागर आहात नाही का कारागिराचा हा प्रश्न केला पाहिजे काही माणसांना आठवत नसतो जरी कीर्तनकार आहेत ना तर ते विषयाच्या बोटावर असतात आता बाबा तुमचा प्रमाण देणार नाही का ते पुढचे परमाची वाट बघतात म्हणून आपण काय केला पाहिजे का ज्या विषयवर आहे ना तो विषय विषयांचे पडू पाडू गोड प्रमाथ लागे कडू लागे जीवाशी गोडू नाही का तर जे विषय आहेत ते गोड आहेत ते गोड रंगवून घेणं हे आपले कर्तव्य आहे म्हणून हेची दान देगा देवा विसरला भावा गुण गायेन आवडी देवाची सर्व लगे मुक्ती धन संपदा लगे मुक्ती धन संपदा संता संगे देवी सदा गुण गायेन आवडी माझ सर्व अभंगाचे हेच दान देगा देवा देगा देवा हेच दान देगा देवा देवा हेच दान देगा देवा देवा हेच दान देगा देवा हेच दान देगा देवा देगा देवा हेच दान देगा देवा गावामध्ये भगवंताने आपल्यासाठी घेईन मी जन्म याच्यासाठी देवा आपल्यासाठी त्याने जन्म घेतला बरं आणि संत मायबापाने ती पाऊल वाट दाखवली कोणी दाखवली संतांकडे परी आहेत परी जसं जसं सांगेल गुरु माऊली जशी सांगेल ना तसे कोण ऐकतात साधक लोक ऐकतात साधकाची दशा उदास असावी उपाधी नसावी सर्वांनी साधकाची दशा उदास असावी उपाधी नसावी अंतरे का त्यांची उपाध कोण काढतो सद्गुरू आणि सद्गुरूची उपाध कोण काढेल तर साधक कोणी काढले पाहिजे गुरु जरी चुकला असेल त्यांचा पण तितकाच अधिकार असतो कोणाचा त्यांचा साधकांचा अधिकार गुरु माऊलीवर जास्त असतो ते काय काय मानतात गुरु देव बाप आणि आई काय मानतात मग त्यांची उपमाना ते इतके उतरलात मग साधकाचा एवढा मोठा अधिकार आहे का जर गुरु माऊली चुकत असेल तर त्यांना वळण देऊन आपण पण आणला पाहिजे नाही का म्हणून या शरण जावे सर्व खावे देवासी तो हा उत्तरील पारू म्हणून आपण शरण गेलो पाहिजे लहान असो मोठा असेल किती मोठा असेल ज्ञानेश्वर माऊलीने कधी कोणाला सांगला का कोणाला असा बोलला का ज्ञानेश्वरी माऊली तू माझ्या सावली नको असा जर माऊली नसती तर आपण नसतो जगात ज्ञानेश्वर माऊली सारखा जगात कोणीही नाही तिचं नाव आहे माऊली ते ज्ञानेश्वर आहेत पण दुसरं नाव तिला काय आलं माऊली म्हणजे आपली आई त्यांचे सारखा डोळस कोणी नाही त्यांच्या सारखा जगात कोणी नाही आणि ते आहेत म्हणून आपण आहोत आम्ही कोणाच्या भरोसा जगतो बघा जर त्यांचा हरिपाठ सांगलाच नाही तर आम्हाला कोणी जेवण देणार नाही आमची चव्हाणबाईने काय केलं भाकरी दुपारी बनवून ठेवल्या त्या आता शेळ्या बिळ्या खऱ्या नाही खाया पाहतो ते उद्या मला देणारच नाही बघतात आणल्या ना तिने तिकडून आंबेल बिंबेल ठाणावर काय कर काय म्हणजे प्रेम कोणाचा प्रेम
ते माय मावल्यांचा माझ्या लेकींचा एवढा मोठा प्रेम आहे. बघा बाबाला काय आवडतं? उडदाची डाळ आवडते, उडदाचा भुजा आवडतं, त्याला काही उत्तर चालत. आणि काय माझ्या मावल्या किती किती आनंदी. आज आनंदुरे एक प्रमानंदुरे, आपल्या सेवेला पूर्ण विराम द्यावा. आपण भगवान श्रीकृष्ण आणि सुधामजी आमची जोडी आहे बरं का. जसा ते श्रीकृष्ण आहेत आणि सुधामजी आहोत नाही का, अशी आमची जोडी आहे. आणि त्या भगवान श्रीकृष्ण आणि सुधामजी कुठं होतं? सांदीपणीकडे शिकण्यासाठी राहिले. ते शिकण्यासाठी काय? भक्ती गुणगान शिकण्यासाठी. गुणगान किती वर्ष राहिले? भयंकर वर्ष राहिले. या 15 दिवस आपल्याला घरी आता आपली सुट्टी होणार आहे. जशी नाही का शाळेला सुट्टी मिळली नंतर पोरं कुठे जातात? घरी जातात नाही का. तसा 15 दिवस राहिले सुट्टीला. आणि मातेने सांगितलं, अरे कृष्णा सुदामाला सांग आपल्याला लाकडं नाही, लाकड आणायला जा, नाहीतर मी स्वयंपाक कशावर करू? स्वयंपाक करताच येणार नाही. पण म्हणे जायला जा, तुम्ही जंगलात जायला जा. आज तुम्हाला काही खायला नाही, मी काही देऊ शकत नाही. लाकडं आणल्याशिवाय जेवण तुम्हाला तयार करून देऊ शकत नाही. भगवंताने विचारलं, माते आम्ही लाकडं आणायला जातो. सुदामाने सांगितलं, माते आम्ही जातो. पण म्हणे जायला जा, आपण काय करा, तिकडे कोणाच्या घरी अन्न सेवन करू नका. काय नको? कुठे जेवू नका. हुकुम धन्याचा मी चोपदार त्यांचा. कोणी सांगला, मातेने सांगल्यानंतर हे दोघं निघले, जंगलात गेले, लाकडा काढायला लागले. लाकडा काढता सुदामजीला खूप भूक लागली, भयंकर भूक लागली. सुदामजीने ढोंग केला, हो माझ्या पोटात कळ लागली. घटक्यात काय सांगतो, याला भूक लागली ती. तो सांगायचा, मी इथं काहीतरी ऐकायचं म्हणे, तिथे जाऊ का म्हणे, आपल्याला दोघांना आपण थोडा तरी खायला आणतो. नाही म्हणे, आईने सांगलेलं नाही, वचन मोडी बोली देते नाही का. त्या मातेचं वचन आहे. अरे सुदामजी असा काय तू करतोस? त्याने ना ऐकलं आणि गेला. कुठं? त्या नगरीमध्ये गेला. सत्यनारायण पूजा होती आणि तिथून
जसं नाही का आज आपल्या भगवंताची पूजा होती, आज इथं अन्नदान झालं नाही का, तसा तिथं गेल्यानंतर थोडासा त्याने चोरून खाल्लं, हो चोरून खाल्लं. विठ्ठल विठ्ठल चोरून खाल्यानंतर तरी भगवंताने ते पाहिलं. कोण होता? भगवान श्रीकृष्ण होता. चोरून खाल्लं तरी पाहिलं. पण रस्त्याने येताना तो सांगायचा माझा पायच दुखतो, माझं पोटातच दुखतंय. का? चोरून खायची सवय झाली ना. हा? म्हणून ते भगवंताने त्याला कसं तरी कुठं आणलं, सांदीपणीच्या आश्रमावरती आणलं. आणल्यानंतर आईने पाहिलं, अरे तू जरा टवटवीत दिसतो, एक का बरं असा? आई म्हणे त्याच्या पोटात दुखते. आता तो ढोंगी होता ना. कोण होता ढोंगी? सुदाम. सुदाम हा ढोंगी होता. त्याचा काही दुखत नव्हता. म्हणून गुरुच्या जवळ ढोंग करून यायचा. नाही तो गुरु ओळखतो. गुरु कराय तिसरा डोळा नाही का, डोळा घातले अंजन नाही का. त्या गुरुकडे काय आहे? अंजन आहे. माझ्या दृष्टीशी फाटा फुटे, त्या दृष्टीला फाटा फुटतोय. म्हणून त्याला आश्रमावरती आणल्यानंतर आईने ओळखलं. त्या आईला सगळं माहित होतं, देवालाही माहित होतं आणि संदीपणी भगवंतालाही माहित होतं. पण 15 दिवस राहिलेला आणि त्यांची सुट्टी झाली. जा आता, एवढे वर्ष राहिले, आता तुम्ही तुमच्या तुमच्या घरी जा आणि निघले. भगवंताने दोघेही मिठी मारून खूप रडायला लागले. खूप मिठी, एवढे वर्षाचा प्रेम होता नाही का. आणि असे दोघेही रडायचे. काकुळ आले काकुळ, आता तू कुठं मी कुठं, आणि असे करून ते निघून गेले. आणि जायला गेले. हा कुठे गेला? हे कुठे गेला? गोकुळात नाही का. आणि कुठे गेला? सुदाम नगरीत ना. एक सुदाम नगरीत गेला आणि एक त्या गोकुळात गेला. पण तिथे काही कमी नव्हतं. गोकुळात काही कमी. गोकुळचा सुख अंत पार नाही लेखा, अंत पार नाही पार कृष्ण नंदाधरी हो, त्या गोकुळात काही कमी नाही. हा गेला सुदामजी गेला तिथून दारिद्र्य पण केला. काय चोरून खाल्या? शिदोरी चोरून खाल्या तर भिकारी झाला. तो भिकारी झाल्यानंतर एक दोन वर्ष झाल्यानंतर त्याला लेकरं झाले, सगळे झाले. आणि मग त्याच्या पत्नीने सांगितलं, अहो तुमचा कोणीतरी जोडीदार आहे ना म्हणे, असा करा ना, आपली लेकरं खूप भूक मरायला लागले, जा म्हणे. हा म्हणे जायला जाईल, पण आता किती वर्षांनी आम्ही भेटणार, मग त्याला मी काय घेऊन जाऊ? हा, त्याला काय नेणार मी? आपल्या घरी काहीच नाही, काही नाही. म्हणे मी गेल्यानंतर तो विचारणार आहे, माझ्या वहिनीने काहीतरी नक्कीच दिले, माझ्या वहिनीने काहीतरी दिले, पण म्हणे नेऊ काय मी? तिने शोधून पाहिलं, फक्त ना एक नीच भर काय मिळल्या, पोह्या मिळल्या. हो, त्या पोह्या एक बोचाला बांधल्या. त्यावेळेस चौपरणा कसा असणार? आता चौपरणेवाला पाहणं कडक, आमचा वशात कडक फिरल्याशिवाय राहतच नाही. जर निघला ना तिकडे कळसुबाईकडे तसा कासोटा भरवला. माझा ह्या उपरणा ते बोलवला टपा, ते आणून दिला ना ते लोकांनी. त्या टायमाचा उपरणा कसा असणार? तर फाटक असणार. पण त्या बोचाला बांधल्या पोह्या, निघला. त्या पडायला लागल्या, पडायला रस्त्यात. मग त्याने काय केलं, अर्ध्या रस्त्यात गेल्यानंतर, नाही त्या गोकुळात गेल्यानंतर, आता तुमचे माझ्यासारखं, आता याच्या अंगावर कपडे नाहीत, धोतर फाटक, अंगात शर्ट नाहीच. आणि तिथे गेल्यानंतर, त्या महालाजवळ गेल्यानंतर, दरबारात जवळ गेल्यानंतर, तुमचे माझ्यासारखं, अरे कृष्णा कुठं राहतो? अरे हा येडा कुठून आलाय म्हणे. हा कृष्णा सांगतो, भगवंत आहे म्हणे तो. अरे सांग बाबा कुठं आहे? त्यावेळेस त्याने सांगितलं, तुमच्या माझ्यासारखे असेल कोणीतरी, जा म्हणे, सांग तुझा मित्र आलाय म्हणून. भगवान त्यांनी सांगितलं, तुमचा कोण मित्र असा आहे तुम्हाला कृष्ण सांगतो? तो
काय सांगतो तो तुम्हाला कृष्ण सांगतो असा कोण तुमचा मित्र आहे मग त्याने सांगितलं आणि आता देवाला का सांगायला लागतं काय हा? त्याला दृष्टी होती भगवंत असतो आणि भगवंताने पाहिल्यानंतर पळायला लागला ना कुठं भगवंत पुढं पळतोय सगळ्या 16 सहस्र 108 नारी त्याच्या बरोबर नाही का आणि त्या पोह्या त्याने मुखात घातल्या त्या मुखात पुढं तोंडात आज आपण तोंडात काय खाणार का काय हो खात काय नाही खात थोडा थोडा गुरुचा पाणी उठता असला ना तरी तो पाहतो किलवानेच पाहतो नाही नाही उष्टा पाणी गुरुचा असा पाहतोय बाबा तिकडे तरी पाहता तिकडे फेकून म्हणून आपण काय केला पाहिजे त्या भगवंताने त्या पोह्या त्या सुदामजीने तोंडात घातल्या त्या तोंडात असा सांगायचा तो त्या गवळ्याने पण पळत आल्या आणि तिथं सेवा करता करता तो सुदामजी झोपला आपल्याला तिकडे जायचं नाही उद्याचं काल आहे आपल्याला सांगायचं नाही तितकं पण मला काय म्हणायचं आहे का आपल्याला ज्याला गुरु मिळाला ना त्याच्या सारखा देव नाही नाही का जर ज्ञानेश्वर माऊली आपला गुरु नसता तर आपण अज्ञान असतो बघा ज्ञानेश्वर माऊली आपल्यात पण आले बरं का किती किती मोठा ज्ञानी आहे भयानकार ज्ञानी आहे तो आणि आपल्या लेकरांना शिकवल असा तो बाळा आलाय आपल्या भागात त्याला आपण त्याचा जोपासन करा त्याच्याकडून शिकायचं असेल लेकरांना मोठ्या माणसांना तर काय केलं पाहिजे हो त्याच्याजवळ लोटांगण घातला पाहिजे आमचे बाबाजीने काय केलं एवढे लांबून आणलाय ना दुरेला देशाचा भाऊ आवडीचा युवल्या तडीचा नारायण नाही का असा तो नारायण आणला आपल्या गावात आपल्याला समजत नाही हा कोण आहे देवाला ओळखायचा असेल तर कसा नाही ना कसा ओळखला पाहिजे सुरवीर कुठं ओळखला पाहिजे रणी नाही का देवा ओळखायचा असला तर कुठे ओळखला पाहिजे मग आपल्याला त्याची जाण करण्यासाठी आपण कसा आहे हेच दान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण गाई आवडी हेची मज सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा गुण गाई आवडी हेची मज सर्व जोडी पप्पा
हॅलो बघा 11 वाजल्यावर आपण उशिरा कार्यक्रमाला सुरुवात केली. आता ज्याच्या समोर भगवंताला आपण आणून ठेवलं फुलंजी बाबांचा घर इथं जवळ आहे. कुठं ज्याने आतापर्यंत आपली सेवा केली, त्यांची पत्नी, त्यांचे लेकरं आणि फुलजी बाबा, त्यांना दर दिवशी इथं पूजा करावं लागला. इथं साहेब येणार नाही, भरत बुवा येणार नाही, गण्याना येणार, हे लांब लांब पडत असतं नाही. त्यांना काय पडलाय, त्याला फुलजी बुवाच्या गळ्यात मारून मारुती नाही ना. आता तू मारुती आणि तू काय इकडे सेवा कर, नाही तर काही कर. का आपल्याला ज्याने इथं जागृतीपणा करायला लावलंय ना, त्यांचा तुम्हाला भगवंताचा फळ मिळणार आहे. प्राप्ती हरिप्राप्ती उपाय धरावे संताचे तेने साधती साधने तुटती भवाचे बंधने. संताविन प्राप्ती नाही, संत हा प्राप्ती करून देतो आणि त्या प्राप्तीनंतर तुम्हाला देव बनवतो. कोणाला? माणसाला. माणूस हाच देव आहे, देव कुठेही नाही बाबा. मनुष्यामध्ये जे विचार आचार विचार आहेत, तुम्ही सांगा ना. आता कुत्रे इकडे असतील, भुकतील, पण इकडे यायची नाही. आपण इकडे काय करतोय, अभंग सांगतो, त्या त्यावरून भुकतील आपल्याला. आहे का त्याला अक्कल? नाही. डोपडा आहे, एखादी दिंडी नेली का पंढरपुराला, चला आपण सगळं मिळून, नाही ना, काय नेली. मग माणसाकडे अक्कल आहे ना, अशी उदाकडच नाही. म्हणून अभंग कसा आहे, ज्याची दान देगा देवा तुझा विसर नवावा, गोड गाई नावडी हेची मग सर्व जोडी, ना लगे मुक्ती धन संपदा, संता संग देई सदा, गोड गाई नावडी हेची मग सर्व जोडी. तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी, कोण गाई आवडीने आपण भगवंताचं नाव हो ज्ञानेश्वर परत आपल्याला एक चाल ऐकायची भैरवी, नंतर शेवट करू. त्यापूर्वी थोडासा परिहार. आमचे विठ्ठल बुवा आणि ह्या यादव बुवा काय तुम्हाला सांग फसवून आणलं, ह्या दोन्ही बांधून आणल्यात. ते एवढा मला अखा दिवस तर आज दिलाय नाही हे व्यक्तीने, भयांकर. आणि अशी माणसं आपल्या कक्षात सापडतात.
तुकाराम महाराज की जय, पवन पुत्र हनुमान की जय. या ठिकाणी सर्वांचे गुरुस्थानी असणारे हरिभक्त परायण परमपूज्य पूजनीय वंदनीय असे असणारे आपल्या सर्वांचे गुरुवर्य सदाशिव बाबांनी गोड असं आपल्या मधुर वाणीतून आपल्याला मार्गदर्शन केलं. खऱ्या अर्थानं आज बाबांची वाणी ऐकून माझे कान तृप्त झाले, सर्वांचे कान तृप्त झाले असं ग्राह्य धरतो. कारण मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी या ज्ञानानं बाबांची वाणी आपण सर्वांनी श्रवण केली. खऱ्या अर्थानं बाबांचं असंच मार्गदर्शन आपल्या सर्वांना घडो, बाबांचे असेच आशीर्वाद आपल्या सर्वांवर राहो हीच हनुमंतरायचरणी प्रार्थना. व पुन्हा शेकटा बाबांना आपल्या गावकऱ्याच्या वतीनं पुन्हा शेकटा बाबांच्या चरणी कोटी कोटी दंडवत. रामकृष्ण हरी. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, पवन पुत्र हनुमान की जय. या ठिकाणी सर्वांचे गुरुस्थानी असणारे हरिभक्त परायण परमपूज्य पूजनीय वंदनीय असे असणारे आपल्या सर्वांचे गुरुवर्य सदाशिव बाबांनी गोड असं आपल्या मधुर वाणीतून आपल्याला मार्गदर्शन केलं. खऱ्या अर्थानं आज बाबांची वाणी ऐकून माझे कान तृप्त झाले, सर्वांचे कान तृप्त झाले असं ग्राह्य धरतो. कारण मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी या ज्ञानानं बाबांची वाणी आपण सर्वांनी श्रवण केली. खऱ्या अर्थानं बाबांचं असंच मार्गदर्शन आपल्या सर्वांना घडो, बाबांचे असेच आशीर्वाद आपल्या सर्वांवर राहो हीच हनुमंतरायचरणी प्रार्थना. व पुन्हा शेकटा बाबांना आपल्या गावकऱ्याच्या वतीनं पुन्हा शेकटा बाबांच्या चरणी कोटी कोटी दंडवत. रामकृष्ण हरी.